ईश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी। बरणौ रघुबर विमल जसो जोदायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण। तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार। आता विठ्ठल 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 संत चरण रज लागता सहज, वासनेची बीज जळून जाये। मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे। प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती, वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे, सदैव वैकुंठाला जाणारे, पाचव्या वेदाचे निर्माते, विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबराया। तुकोबरायांचा चार चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे। आपल्या या चिखली नगरीमध्ये माऊली गुरुदेव महिला सेवा समिती व समस्त महिला मंडळ चिखली यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं जे भव्य स्वरूपातील आयोजन आहे, भव्य तपपूर्ती कथा कीर्तन सोहळा, महिला कीर्तन सोहळा, तपपूर्ती सोहळा आणि त्यानिमित्तानं इथे या भव्य अशा महायज्ञामध्ये आदरणीय हरिभक्त परायण या पूर्ण कार्यक्रमाचं सूत्र ज्यांच्या हातामध्ये आहे किंवा ज्यांच्या नियोजनानं हा सुंदर असा कार्यक्रम संपन्न होतो आहे, अशा आदरणीय हरिभक्त परायण सौ रेणुकाताई जाधव ताई साहेबांनी मला फोनवरती संपर्क केला आणि ही सेवा माझ्याकडे दिली। दुसऱ्या दिवसाची सेवा मी माझ्याकडे स्वीकारलेली आहे। या कार्यक्रमासाठी परमपूज्य श्री 1008 आचार्य हरीश चैतन्यानंद सरस्वतीजी महाराज आणि सकल साधू संतांचे आशीर्वाद आहेत। उद्देश एकच आहे, स्त्री शक्तीची जागृती आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अगदी सर्व महिला जेव्हा सहभागी होतील किंवा एक आध्यात्मिक भाव प्रत्येक स्त्रीच्या अंतःकरणामध्ये जो मूळ आहे तो जागा झाला तर नक्कीच एका घरातली आई जर आध्यात्मिक बनली तर त्या परिवाराची, त्या घराची प्रगती होत असते। तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून अगदी सन्मान स्त्री शक्तीचा या विचाराचा पुरस्कार करणारा हा भव्य कीर्तन महोत्सव 12 वर्ष झाले। एखादी गोष्ट चालू करणं फार सोपं असतं पण त्याला टिकवणं त्याही पेक्षा कठीण असतं। पण हे टिकून ज्यांनी दाखवलं अशा आदरणीय हरिभक्तपरायण रेणुकाताई यांनी, आणि एक तप पूर्ण करणं ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये। म्हणून आदरणीय ताईंसाठी आपण सगळेजण एकदा जोरात टाळी वाजूयात। त्यांच्या त्या कार्याला आपल्या सगळ्यांचं वंदन आहे आणि अतिशय गोड नियोजन केलेलं आहे। महाराष्ट्रातील नामांकित आमच्या महिला भगिनी एका पत्रिकेत एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं। भागवत कथा आहे। भागवत कथा आदरणीय हरिभक्तपरायण दिनेशानंद शास्त्रीजी श्रीधाम वृंदावन महाराजांच्या पवित्र अशा श्रीमुखातून आपण भागवत कथा श्रवण करत आहात। आदरणीय महाराज इथे कीर्तनामध्ये बसलेले आहेत। महाराजांना देखील माझं वंदन आहे। सर्व हरिभक्तपरायण मंडळी इथे गायनाची गोड अशी साथ देणाऱ्या महाराष्ट्राच्या गानकोकिळा हरिभक्तपरायण आमच्या राणीताई दौंड आणि गोड कंठाच्या आमच्या हरिभक्तपरायण मंगलताई गतीर या दोन्ही गोड कंठाच्या गायिकांसाठी जरा जोरात टाळी वाजवायत। आपण प्रत्येकाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। मृदंगाची फार गोड अशी साथ देणारे हरिभक्तपरायण नागेश महाराज आहेत। नागेश महाराज उत्कृष्ट त्यांचं मृदंग वादन आहे। आमच्या नागेश बाबांसाठी सुद्धा आपण टाळी वाजूयात। एका पोशाखामध्ये सर्व टाळ घेऊन उभे असलेल्या आमच्या महिला भगिनी की ज्या माऊली गुरुदेव महिला सेवा समितीमध्ये सहभागी आहेत, सगळ्या माझ्या ताईंचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। यूट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आपल्या या कार्यक्रमाची प्रसिद्धी आहे किंवा एक चिखलीच्या महिला भजनी मंडळाची एक सुंदर ओळख आहे। म्हणून आमच्या सगळ्या महिला मातावर्गाचं कौतुक। विनेकरी ताई, गोड असं नियोजन। मराठी हॉटस्पॉट आमच्या शरददादांचं हे चॅनल आहे, तर त्या चॅनलच्या माध्यमातून इथे शूटिंग आहे। दोन्ही एकच चॅनल आहे ना, मराठी हॉटस्पॉट। आमचे विकास भाऊ आहेत, त्यांचे सहकारी मित्र सुनील भाऊ, एकच चॅनल आहे मराठी हॉटस्पॉट।
2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग आहे. खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे. अगदी या बुलढाणा मेहकर या पूर्ण भागामध्ये विदर्भात ज्यांच्या साऊंड सिस्टमचं खूप मोठं असं नाव आहे आणि मोठे मोठे सप्ताह जबाबदारीनं पार पाडण्याची कला भगवान परमात्मानं ज्यांना दिली, खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं अगदी साऊंड सिस्टीमचं काय म्हणतात ना की खूप मोठं सेवादान आहे किंवा खूप मोठं कार्य आहे. अशी राजूरकर साऊंड सिस्टीम महाराष्ट्रभर जी प्रख्यात आहे. तर आमचे ओम बाबा राजूरकर अगदी वडिलांपासूनची त्यांची ही परंपरा आहे साऊंडमध्ये, तर त्यांच्यासाठी सुद्धा टाळी वाजवूयात. गोड स्वभाव आहे, चांगली माणसं आहेत, सज्जन माणसं आहेत. त्यांचा पूर्ण परिवार इथे कीर्तनासाठी आज उपस्थित झालेला आहे. आणखी सर्व परिचित अपरिचित मंडळी, हरिभक्त परायण, नाव लक्षात येत नाही आता मला, सर्व हरिभक्त परायण मंडळी सगळ्यांना सादर वंदन. सर्व महिला माता वर्ग, अबालवृद्ध मंडळी, इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असतील, अज्ञानानं जर एखादं नाव राहून जात असेल तर आपल्या सगळ्यांच्या मध्ये आपण भगवान परमात्माचं चिंतन पाहू. मुंगसरी असेल, रोडा असेल, या ठिकाणावरून आलेल्या आमच्या महिला भाविक आणि त्यांच्या मुली माझ्याकडे शिकायला आहेत. ही अलीकडे गाणारी अपेक्षा ही सुद्धा अगदी याच परिसरातली आहे. मागच्या वर्षी मी तिला घेऊन आले होते, पण तिला एवढं गायन जमत नव्हतं त्यावेळेला, पण या वर्षी आता खूप चांगलं गाते ती. सर्व महिला माता वर्ग, पुरुष वर्ग, अबाल वृद्ध मंडळी या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल विठ्ठल अतिशय गोड नियोजन आदरणीय जाधवताईंनी केलेलं आहे. आपण नेहमीच एक गोष्ट बोलतो की महिलांचा सप्ताह घडवून आणणं हे खरंच सोपं नाही. गायक महिला पाहणं, टाळकरी महिला पाहणं, म्हणजे लोकांच्या डोक्यामध्ये अपेक्षा फार असते की आपण हे असं करू, आपण ते तसं करू, पण हे जेवढं आपण बोलतो तेवढं सोपं नाही. अगदी महिला सप्ताहाची सुरुवात करता करता कदाचित चिखलीकर आपल्या लक्षातही येऊन गेलं नसेल. एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, 12 वर्ष झाले तुम्ही या कार्यक्रमाची सुरुवात केली. महिला सप्ताह चालू करता करता आपल्याकडे महिला कीर्तनकार, महिला टाळकरी, महिला गायक तयार झाल्या. एवढ्या सगळ्या महिला आपल्याकडे या कार्यक्रमासाठी विकसित झाल्या. आपल्याला टाळकरी बाहेरून बोलवायची गरज नाही तुमच्या कार्यक्रमासाठी. आणि हे एवढं जे उभं राहिलं ना, तर हेच तुमच्या तपाचं फळ आहे. यालाच म्हणतात फळ. आणि आपण एखादी चांगली गोष्ट करतो ना, तर त्याचं बेनिफिट, त्याचं फळ आपल्याला मिळालं पाहिजे. तर त्याची ही फलश्रुती आहे. आज जर एवढ्या महिला भगिनी, किमान त्यांना टाळाचं महत्त्व कळतंय, त्यांना कीर्तनाचं महत्त्व कळतं, कीर्तन ऐकलंय ते समजतंय, या सगळ्यांच्या घरामध्ये गाथा ज्ञानेश्वरी असेल, नित्य हरिपाठ असेल, किंवा त्यांच्या पद्धतीने त्यांना जे जमतंय ते त्यांना किमान कळतंय की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे, हे या सप्ताहाचं मिळालेलं फळ आहे. आणि एखाद्या घरामध्ये जर एखादी स्त्री अध्यात्मामध्ये अग्रेसर होत असेल, तिला जर ज्ञानोबाराय तुकोबाराय कळत असतील, तर त्या परिवाराची प्रगती देव सुद्धा थांबवू शकत नाही. आणि हे सगळं कशाचं फळ आहे? एखाद्या परिवारात जर एक स्त्री अध्यात्माच्या बाबतीत विकसित होत असेल, तर तो त्या परिवारामध्ये सुख, समाधान, या सगळ्या गोष्टी आपोआप लक्ष्मीसहित सगळं नांदत असतं. का तर जिथे नारायणाचं भजन आहे तिथे लक्ष्मीला बोलवायची गरज नाही. तर तिथे आपोआप नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभन लक्ष्मी वल्लभ तयाजवळे. जिथे नारायण आहे, लक्ष्मी माता तू ये असं म्हणायची गरजच नाही. का लक्ष्मी नारायणाला सोडून राहतच नाही. म्हणून ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे या तपपूर्तीचं फळ आहे. एवढ्या महिला भगिनी टाळ घेऊन उभ्या राहिलेल्या आहेत. एवढ्या महिला, तुम्हाला उत्सुकता असते. आता सप्ताह, मगाशी आमच्या घुगेताई, बरोबर ना, घुगेताई त्या म्हणत होत्या की ताई सप्ताह आला ना, एवढी आम्हाला अशी गडबड होते, घरात आम्हाला कोणीच काम सांगू नये असं होतं, चिडचिड होतं, पटकन इकडे कधी यायचं. आणि भले कोणी काम सांगितलं तर ते पटकन आटोपून आम्ही इकडे कधी येणार. इथे व्यवस्था, इथे असलेली सजावट, दिवे, रांगोळी, हे अंतःकरणामध्ये उत्साह असल्याशिवाय नाही. आणि तुम्ही सुद्धा आज सप्ताहाचा दुसरा दिवस आहे आणि तुमची बाजू सगळी पूर्ण भरली आहे. याचा अर्थ काय की तुमच्या मनामध्ये सुद्धा ज्ञानोबाराय तुकोबारायांनी घर केलेलं आहे, म्हणून तुम्ही इथे आलेला आहात. म्हणजे आपल्या सगळ्यांचंच कल्याण, अगदी त्या कल्याणाच्या दिशेनं आपली चाललेली वाटचाल. आणि या सप्ताहाचं, महिला सप्ताहाचं यश, 12 वर्षानंतर मिळालेलं फळ, त्याचं हे सगळं दृष्टीदर्शन आहे. विठ्ठल विठ्ठल
शक्तीचा सन्मान श्री शक्तीचा जो उद्देश घेऊन रेणुकाताई या सप्ताहाच्या अगदी वाटचालीवरती लागल्या, बस ताईंच्या हाताला हे यश आलं असो. आणि आता आपण या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे सामान्य संत नाही, असामान्य विभूती जगद्गुरु तुकाराम महाराज. जगद्गुरु तुकोबारायांच्या बद्दल बोलताना वक्ते खूप बोलतात, महाराज मंडळी खूप सांगतात. आपणही सर्वजण नेहमी ऐकतो आणि बोलतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाचा कळस आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे 5व्या वेदाचे निर्माते आहेत. लक्षात घ्या, भगवान परमात्माच्या हुंकारातून वेदाची निर्मिती. वेद ज्यांनी हातात धारण केला ते ब्रह्मदेव महाराज, ब्रह्मदेव भगवान. म्हणजे मोठ्या मोठ्या देवतांचं जे काम आहे अगदी त्या तुलनेचं काम जगद्गुरु तुकोबाराय करतात. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला ईश्वरापेक्षा काही कमी नाहीयेत. किंबहुना त्यांच्या आरतीमध्ये सांगितलंय, तुकिता तुलनेसी ब्रह्मच तुकाशी आले, मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. वेद निर्माण करणं, 5वा वेद निर्माण करणं बोलणं एवढं सोपं नाही, पण ज्यांच्या गाथा या सुंदर अशा आध्यात्मिक निर्मितीला सर्व साधू समाज, अवघा वारकरी संप्रदाय, सगळी संत मंडळी काय म्हणतात, तुकोबारायांचा वेद गाथा म्हणजे 5वा वेद आहे. वेद निर्मितीचं काम हे जर भगवान परमात्माचं आहे तर तुकोबाराय भगवान आहेत का? आहेत ना. तुका विष्णू नाही म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. अगदी ईश्वरीय स्वरूप असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. कोणी म्हणेल महाराज आपल्यासारखेच आहेत, मग त्यांना देवन आपण जीव असं का म्हणून घ्यावं आपण स्वतःला? संत हे आपल्यासारखे दिसायला असतात पण असायला आपल्याहून वेगळे असतात. एक उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दह्याचं घुसळण केल्यानंतर 2 वस्तू आपल्याला मिळतात. एक मिळतं ताक आणि दुसरं मिळतं लोणी, बरोबर? झोपल्या का काय? माना तरी डोलवा म्हणजे मला कळेल समाधी अजून लागली नाही म्हणून. दह्याचं घुसळण केल्यानंतर 2 वस्तू मिळतात, एक ताक आणि दुसरं लोणी, बरोबर? लोण्याची किंमत आहे 400 रुपये किलो, ताकाची किंमत आहे 4 रुपयाला 1 तांब्या. चिखलीतलीच एक मावशी उठली आणि ताकाच्या भावात लोणी मागायला लागली. देईल का कोणी? सारी चिखली पाया खाली घातली तरी पण ताकाच्या भावात लोणी मिळेल का? नाही. दोघांच्या किमतीमध्ये फरक आहे. जन्म दोघांचा एकाच जागेवर आहे, एकाच ठिकाणी आहे, पण त्यांच्या मूल्यामध्ये, त्यांच्या किमतीमध्ये फरक आहे. तसं संत आपल्यासारखेच आहेत पण आपल्याहून वेगळे आहेत. का वेगळे आहेत? उस डोंगा परी रसानो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा. नदी डोंगी परी जळानो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा. चोखा डोंगा परी भावानो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा.
ऊस बाहेरून दिसायला चांगला नाही, काळा आहे, अगदी बुरशी आल्यासारखा आहे, वेडा वाकडा आहे, पण त्याच्या बाह्य रंगावर जायचं नाही आपण, त्याच्या आतली गोडी पाहायची. नदी कुठून वाहते, कुठून उगम पावते, कशी वाहते, तिच्यात कोण कोण पाणी पितं, कोण कोण धुणं धुतं हे पाहायचं नाही. तिचं पाणी किती मधुर आहे ते पाहायचं. संतांच्या बाह्य अवस्थेकडे पाहू नका, त्यांच्या बाह्य वेशावर जाऊ नका, त्यांचं अंतकरण पहा. त्यांनी अंतकरण किती भगवान परमात्माला वाहिलंय, ईश्वराच्या भावाशी ते किती समरस झालेले आहेत. त्यांच्या त्या गोष्टीवरनं त्यांच्यातला आणि आपल्यातला फरक आपल्याला कळतोय. महाराजांना देव कसं म्हणावं, देवाचं लक्षण काय आहे? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो, किंवा विटेवरी ज्याची पाऊले समान, हे देवाचं लक्षण आहे. देवाचं लक्षण काय आहे? ज्याची पाऊलं समान आहेत आणि नजर सरळ आहे तो देव आहे. काय सांगितलं देवाचं लक्षण महाराजांनी? ज्याची पाऊलं समान आहेत, ज्याची नजर सरळ आहे तो देव आहे. लक्षात घ्या, महाराजांचं पाऊलही समान होतं, नजरही सरळ होती. महाराजांच्याकडे ज्यांनी वाकडी नजर केली त्यांनाच महाराज म्हणतात, बाई परा येणारी माऊली समान, किंवा परश्री माते समान आहे. याचा अर्थ काय? नजर आणि पाऊल महाराजांचा वाकडा पडलेला नाही. याच्यातून आपण शिकायचं, श्री विठ्ठल भगवान स्वतःच्या लक्षणातून जगाला सांगतात, वाकडं पडत नाही, सरळ राहतं. ज्याची नजर सरळ राहते, वाकडी पडत नाही, तो या पृथ्वीवरचा देव आहे. हे देव होण्याचं लक्षण आहे. आपणही आपल्या जीवनामध्ये जर आपलं पाऊल सरळ टाकलं, नजर सरळ ठेवली, तर लोक न सांगता आपल्याला सुद्धा देव माणूस म्हणतील. या सगळ्याच गोष्टीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय तर फार पुढे होते, फार तयार होते. एवढे तयार होते की वैराग्य शब्दालाही ज्यांच्यामुळे वैराग्य प्राप्त झालं, एवढी ज्यांची आध्यात्मिक उंची आणि एवढी ज्यांची आध्यात्मिक तयारी होती, ते जगद्गुरु तुकाराम महाराज देवापेक्षा काही कमी नव्हते, देवच होते. मग त्या महाराजांनी, त्या देवरूप तुकोबारायांनी काय केलंय? 5वा वेद निर्माण केला. महान साधू जगद्गुरु तुकाराम महाराज, की ज्यांनी 5व्या वेदाची निर्मिती केली. जगद्गुरु तुकाराम महाराज 5वा वेद निर्माण करतात नवल नाही, अखंड भगवान परमात्माचं चिंतन तर एवढं करतात, एवढं की माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतल असे. अगदी महाराजांनी पुढे चालावं आणि महाराजांच्या पायाखालच्या मातीनं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणावं. आपलं तोंड सुद्धा लवकर म्हणत नाही आणि महाराजांची पायवाट विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महाराजांच्या पत्नी जिजामाता फार कठीण होत्या, फार कडक बोलायच्या, एवढं कठोर बोलायच्या, पण पतिव्रतांच्या यादीमध्ये त्यांचं खूप चांगलं स्थान आहे किंवा खूप चांगलं नाव आहे. कोणी म्हणेल मालकाला बडबड केल्यानंतर पतिव्रता धर्म प्राप्त होतो का? तर एक गोष्ट सांगेन मी तुम्हाला. जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नी जिजामाता, त्यांचं फक्त बडबड केलेलं तोंड आपल्याला माहिती आहे, पण तुकोबारायांना प्रेमानं किती खाऊ घालत होत्या. महाराज जेवण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्या जेवत नव्हत्या. याही त्यांच्या जीवनातल्या गोष्टी आपण त्याची दखल घेणं फार गरजेचं आहे. मग महाराजांना त्या बडबड करत होत्या, मग आपण सुद्धा आपल्या मालकाला बडबड करायची, बरोबर आपल्याला पतिव्रता धर्म प्राप्त होतो असं अजिबात नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, जिजामाता महाराजांना बडबड करायच्या, पण महाराजाबद्दल दुसरीकडे बडबड करत नव्हत्या. हा फरक आहे त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये. आपण आपल्या मालकाच्या तोंडावर तर बोलू शकत नाही, मग मनातला राग कुठे ओकणार? मैत्रिणीजवळ. आमच्या पप्याच्या बापानं ना घराला पत्रे ठेवले नाही, उंबऱ्याला साल ठेवली नाही, सारी मथुरा पाण्यात घातली. मला सांगू नका, पण तुमच्या मनाला विचारा. म्हणता की नाही असं? पण तुमच्याकडून एक गडबड होते. पाण्यात मथुरा गेली का द्वारका गेली? म्हणजे असं बोलताना तरी व्यवस्थित बोलत जा असं मला सांगायचं. विठ्ठल चला, बडबड करत होत्या, पण पतिव्रतांच्या मध्ये त्यांचं स्थान अव्वल होतं. कशामुळे पतिव्रता धर्म प्राप्त झाला? जोपर्यंत तुकोबाराय जेवत नाही तोपर्यंत त्या अन्नाच्या घासालाही स्पर्श करत नव्हत्या. बरं, महाराज जेवायला घरी येत नव्हते, सोबत डबा घेऊन जात नव्हते. महाराज ज्या डोंगरावर जायचे ना, तिकडे जिजामातेनं या माऊलीनं शोधत जायचं. महाराज भंडाऱ्यावर दिसले नाही, भामचंद्रावर जावं, भामचंद्रावर नाही घोराड्यावर जावं. बरं, डोंगर चढायचा आणि उतरायचा सोपा आहे का? तुम्ही किती दिवस चक्कर मारताल डोंगराला?
कुणी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा घातली असेल, कुणी गोवर्धनाला चक्कर लावले असतील, पण या माऊलीनं किती चक्र या 3 डोंगराला घातले असतील त्याचं गणित अजून माझ्याकडे नाही. काय निष्ठा आहे या माऊलीची. उगीच विश्वाचा मालक त्यांच्या पायातला काटा काढायला आला नाही. आपला तर कसलाच काटा काढायला येत नाही तो, पण त्यांच्या पायातला काटा काढण्यासाठी आला. उगीच आला का? काय तपस्या होती या माऊलीची. तर महाराजांना जीव घालत नाही तोपर्यंत त्या जेवत नव्हत्या. आणि किती फेऱ्या या 3 डोंगराला घातल्या असतील त्याचं गणित नाही. एक दिवस वैतागून म्हणतात महाराज, कुठल्या तरी एका डोंगरावर थांबत जाणं. डोंगर चढायचा आणि उतरायचा का सोपा आहे का? आऊ, डोंगर चढण्याची गरजच नाही, तो तुझी जेवण करत जा. नाही महाराज, अजून 10 डोंगर चढल, पण तुम्ही जेवण केल्याशिवाय जेवणार नाही. काय निष्ठा आहे, काय समर्पण आहे, काय श्रद्धा आहे. अजून 10 डोंगर चढल, पण मी तुम्ही जेवण केल्याशिवाय जेवणार नाही. हा नियम करताल काय तुम्ही? चिखली नाही, दुसऱ्यांचं ऐकायला बरं वाटतं, स्वतःवर आल्यावर मग. जिजामाता म्हणतात आणखी 10 डोंगर चढल मी, पण महाराज तुम्हाला जीव घातल्याशिवाय जेवणार नाही. खूप निष्ठा. महाराजांचं अंतकरण द्रवलं आणि महाराज म्हणतात, खरंच भगवंता खूप चांगली पत्नी मला दिली. एवढं बोलते तरी पण देवा तुझे लाख लाख धन्यवाद आहेत, अशी पत्नी मला दिली. आणि मग महाराजांनी सांगितलं, आऊ डोंगर चढण्या अगोदर वाटेला कान लाव. जी वाट विठ्ठलाचं भजन करेल समजावं मी तिकडे. जिजामाता दुसऱ्या दिवशी भाकरी घेऊन निघाल्या. कान पाय वाटेला लावला तर वाटेनं विठ्ठलाचं भजन केलं. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा भजन करते तर आपल्या तोंडानं विठ्ठल विठ्ठल का म्हणू नये. खरंच हा सप्ताह सफल तर झालेलाच आहे, पण या सफलतेचं फल आपल्याही पात्रामध्ये पडावं. ज्या प्रत्येक भाविकाला वाटतं निसंकोच निर्भयपणे कुठलाही प्रकारचा विकल्प मनामध्ये न ठेवता उंच हात करून प्रत्येक जण भजन गाईल. ज्याला वाटतंय तुकोबारांची कृपा माझ्यावर व्हावी, श्री विठ्ठलानं माझ्या हाकेला धावून यावं, त्या प्रत्येकानं टाळी वाजून भजन करावं. विठ्ठल 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 टाळी वाजवा प्रेमानं विठ्ठल 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 म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठल
वाटेनं सुद्धा विठ्ठल विठ्ठल भजन केलं महाराज. वाट सुद्धा विठ्ठल बोलली. आश्चर्यचकित झाल्या जिजामाता. ती माऊली वाट धरून जेव्हा वरती गेली ना, तुकोबारायांच्या चरणावर माथा टेकवला. महाराज धन्य आहात तुम्ही, धन्य आहे तुमची भक्ती आणि भाग्यवान आहे मी की तुमची पत्नी होण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. महान साधू जगद्गुरु तुकाराम महाराज ज्यांची वाट विठ्ठलाचं भजन करते. चिखलीकर जरा विचार करा आपला. आपली वाट लागली तरी आपल्या तोंडाला भजन येत नाही. आणि तुकोबारायांची वाट विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आपल्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. आपल्या गौऱ्या पुढे गेल्या तरी आपल्या तोंडाला विठ्ठल येत नाही. याचा अभ्यास करायचा आहे बरं आपण सगळ्यांनी. हे ऐकून सोडून नाही द्यायचं. कारण जीवनाची सुद्धा सफलता झाली पाहिजे. जीवन यशस्वी झालं पाहिजे आपलं. आपण किती धन कमावलं, आपल्याला किती पदं मिळाली, किती बंगले बांधले, याच्यावर आपल्या जीवनाची सफलता नाही. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक उन्नती किती केली त्याच्यावर आपल्या सगळ्यांच्या जीवनाची प्रगती किंवा यशस्वीता अवलंबून आहे. आणि ते यश आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावं म्हणून प्रत्येक शब्दावर, प्रत्येक वाक्यावर, प्रत्येक वचनावर आणि साधू संतांच्या चरित्रावरच्या प्रत्येक उदाहरणावर आपण अभ्यास करावा. चला, महाराजांची वाट विठ्ठलाचं भजन करते. ज्या साधूची वाट विठ्ठलाचं भजन करते ते साधू किती महान. त्या साधून अतिशय सामाजिक उन्नतीचा मोलाचा विषय या अभंगामध्ये घेतलाय. आज लोकांकडे श्रीमंती आहे, सौंदर्य आहे, पण नियत नाही. आपण पाहतो प्रत्येकाची नियत कुठल्या ना कुठल्या प्रकरणात घसरल्यासारखी दिसते. पहा, 100 लोकांतून एक माणूस चुकू द्या, तर एक चुकला ना तर पूर्ण समाज व्यवस्थेला त्या ठिकाणी डाग लागल्यासारखा होतो. मग याच गोष्टीचा अभ्यास केला आणि बहुमोल किमतीच्या मानवी देहाचं उत्थान व्हावं, याची उन्नती व्हावी, याच्यासाठी महत्वाचा विचार जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मांडला. संत चरण राज लागता सहज, 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 संत चरण राज
सुंदर गायलं राणीताई आपण, फार छान. संत चरण रज लागता सहज, वासनेची बीज जळूनी जाये. साधूचं महिमान आणि साधूच्या कृपा आशीर्वादानं समाजाचं उत्थान, या दोन्ही गोष्टी या पहिल्या चरणामध्ये दडलेल्या आहेत. साधूची चरणधुली सहज लागू दे, वासना तिचं बीज जळून जातं. हे एकानं ऐकलं आणि संताच्या पाठीमागे पोतं घेऊनच पळायला लागलं. जिथे पाऊल टेकवतील तिथली माती उचलायचं, पोत्यात भरायचं. भरा नका, काही हरकत नाही, ती सुद्धा चांगली गोष्ट आहे. पण त्यानं एवढा ॲडव्हान्स निघालं, त्यानं पॅकिंग केलं आणि चिखलीमध्ये विकायला आलं. माती हे चुकीचं आहे. मग याचा नेमका अर्थ काय? तर इथे आपल्याला वाचार्थ घ्यायचा नाही, लक्षार्थ घ्यायचा. लक्षार्थ आणि वाचार्थ या दोन गोष्टीतला फरक कळावा याच्यासाठी एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. एक आजोबांनी तारुण्यात खूप बिड्या ओढल्या. तसं तर व्यसन करूच नाही, व्यसन घातक आहे. व्यसन माणसाला संपवतं, पण ते काही संपत नाही. व्यसनावरती आता खूप वक्ते बोलतात, कीर्तनातून सुद्धा व्यसनाबद्दल जागृती केल्या जाते. इथपर्यंत की ज्या गोष्टीचं आपण व्यसन करत आहोत, सिगारेट असेल, बिडी असेल, त्याच्यावर सुद्धा, त्या मावा गोवा गुटक्यावर सुद्धा लिहिलेलं असतं, हे खाऊ नका, तुमच्या जीवाला घातक आहे. मग आणखी किती जागृती करावी? पण त्याचं नावच व्यसन आहे, की जे एकदा का नाकात पडलं की निघत नाही. व्यसन कुठे असते? चिखली नाकातच असते की नाही? व्यसन जनावरांना कुठे टोचतो आपण? मग तशातला तो प्रकार लवकर सुटत नाही, त्याचं नाव व्यसन. बाबांना बिडी ओढायचं व्यसन होतं. खूप बिड्या ओढायचे बाबा, खूप बिड्या. खोकला लागला, डॉक्टरांकडे आले. डॉक्टरांनी सांगितलं, बाबा सकाळ दुपार संध्याकाळ हे औषध घ्या, आता बिडीपासून लांब राहा. बाबा घरी आले, 3 टाइम औषध घेतलं, दारात बाज टाकली, मोठी फुकारी घेतली. फुकारीच्या एका टोकाला एक बिडी नाही, बिड्याचा कट्टलच ठेवला, पेटवलं, बॉयलर पेटवल्यासारखं. आणि दुसऱ्या बाजूनं म्हातारं जोरजोरात ओढायला लागलं. गल्लीतून एक बाई निघाली, काय करता बाबा? आणि डॉक्टरांनी सांगितलंय बिडीपासून लांब राहा, म्हणून लांबून बिड्या ओढतोय. बिडीपासून लांब राहा याचा अर्थ लांबून बिड्या ओढा असा आहे का? नाही. तर बिडीच ओढू नका. बाबांनी वाचार्थ घेतला, लक्षार्थ घेतला नाही. पुराणामधलं एक उदाहरण सांगते मी तुम्हाला, रामायणातलं. प्रसंग रामायणातला आहे, गोड आहे. राम लक्ष्मण सीता वनवासाला गेल्यानंतर पंचवटीमध्ये थांबलेले आहेत. लक्ष्मणजी फळं कंदमुळं आणण्याचं काम करतात. फळं आणण्यासाठी गेले, तो आकाशात चमकलं काहीतरी, धारदार शस्त्र दिसलं, वरचेवर पकडलं. किती धार आहे या शस्त्राला, म्हणून समोर एक झाडांची जाळी होती, त्या जाळीवर असं सपकन मारलं. जसं मारलं त्यातून रक्ताचा पाट व्हायला लागला. लक्ष्मणजी दचकले, अरे एखादे साधू तर तपस्या करण्यासाठी बसले नसतील. उदास झाले. आले रामरायानं भावाचा उतरलेला चेहरा पाहिला. राम भगवान म्हणतात, लक्ष्मणा दुःखी होऊ नको, नाराज होऊ नको, तुझ्याकडनं ते चुकून झालेलं आहे. तू काही ठरवून नाही केलेलं, पण जे झालंय ते बरोबर झालेलं आहे. तुझ्या हाताने जो मरण पावलाय तो एक राक्षस आहे, आणि राक्षसांना मारण्यासाठीच आपला अवतार आहे. आनंद वाटला लक्ष्मणजीला, सगळं दुःख विसरून गेले, तणाव संपला, आणि झाडाच्या बुंध्याला पाठ लावून रामभजन करत बसले. नारायणा रम रमणा, नारायणा रम रमणा, रमणा 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 रमणा. धावाता श्री हरी झडकरी, भज गोविंद गोविंदा, भज गोविंद गोविंदा गोविंदा. नारायणा रम रमणा. रामाचं भजन, नारायणाचं भजन करत लक्ष्मण भाऊ बसलेले आहेत. आता
जो राक्षस मरण पावला ना ती फार मोठ्या घरात आग होती. कधी कधी आपली लेकरं खोड्या करतात पण ती मोठ्या घरात आग लागते. लेकराला माहिती नसतं हे सरपंचाचं लेकरू आहे, याच्या कशाला नाती लागून. लेकरांना काही कळत नसतं, सरपंचही कळत नाही, काहीच कळत नाही. तसं लक्ष्मणजीच्या हातून तर राक्षस मरण पावला पण ती मोठ्या घरात आग होती. कुठे? तो मुलगा होता शंभर. शंभरची आई होती शूर्पणखा. शूर्पणखा होती रावणाची बहीण. म्हणजे किती मोठ्या घरात आग लागली पाहत आई. तो मुलगा आपल्या आईच्या स्वप्नात गेला, आई माझा एका मनुष्यानं वध केला, घात केला, प्रतिशोध घे. राक्षसनी होती पण आई होती. रडत आली. जिथे मुलाचं प्रेत पडलंय पाहते, हंबरडा फोडते. ठशांचा मागोवा घेत लक्ष्मणजी पर्यंत येऊन पोहोचली. पायातल्या पैंजणांचा, हातातल्या बांगड्यांचा आवाज करते ती. लक्ष्मणजी डोळे उघडून तिला म्हणता, ओळखलं तिला, राक्षसिणी. बाई इथे काय करता? ती म्हणते, रागावू नका, मी भगवान शंकराची 60,000 वर्ष तपश्चर्या केली. भोलेनाथ माझ्यावर प्रसन्न झालेले आहेत आणि योग्य वेळ आली की योग्य वर तुला मिळेल. आता माझा स्वीकार करा, माझ्याशी लग्न करा. लक्ष्मणजी म्हणतात, एक गोष्ट ऐका, माझा दादावर बसलेला आहे, तो माझा मालक आहे. तुम्ही मालकासोबत लग्न करा, मालकीन व्हाल. मी दास आहे, दासासोबत लग्न केलं तर दासी व्हाल. मग मालकीन व्हायचं का दासी? काय व्हायला पाहिजे ते ना? मालकीन. बरोबर उत्तर दिलं बरं तुम्ही सगळं. मालकीन व्हा, तिकडे जा. ती आली. ठुमकत 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 रामरायाच्या जवळ आली. राम आणि सीतामाई दगडावरती बसलेले होते. रामानं ओळखलं, ही काय सुंदर चालते, पण ही राक्षसिणी आहे. रामानं ओळखले तिला. ओळखल्यामुळे राम गालात हसले. राम गालात हसले की सीतामाईला प्रश्न पडला, हे कसे काय हसले? आता हे प्रश्न अवघड. काय म्हणतात सीतामाई? भगवान म्हणतात, जानकी मी सहज हसलो. सहज कसे हसले? सहजच हसलो नाही, सहज कसे हसले? तुमची तिची काही ओळख? राम म्हणतात, जानकी खरं सांगतो मी, कधी आमचं महिला मंडळ तुम्हाला अडचणीचे प्रश्न विचारतात आणि तुम्हाला अडचण आणतात आणि मी जे बोलते ते तुम्हाला खूप पटतंय, कारण असे प्रश्न कधीतरी जीवनात उद्भवले असतील, तुम्ही अडचणीमध्ये सापडला असताल कधी. या प्रश्नांना उत्तर नसतात. कसे हसले, काय हसले, सहज हसले, हे प्रश्न कठीण असतात. कधी कधी आमचं महिला मंडळ काय प्रश्न विचारायला सांगता येत नाही. एका मोठ्या महाराजांच्या मुखातून मी ऐकलेलं, एका बाईनं आपल्या मालकाला काय प्रश्न केला असेल, काय वाटतंय तुम्हाला? ती मालकाचं डोकं दाबत होती, डोक्याला बाम लावत होती. तेवढ्यात बाम लावता लावता ती काय म्हटली, मालक किती डोकं दुखतंय तुमचं, मी तुमच्या डोक्याला बाम लावते, तुमचं डोकं दाबून देते, पण मला सांगा ना, आता मी तुमच्या डोक्याला बाम लावते, लग्नाच्या अगोदर कोण बाम लावत होतं? किती डोकेदुखीचा प्रश्न आहे. आता हा काय प्रश्न झाला का, याला उत्तर तरी काय द्यायचं या बिचारानं? ते तर घाबरूनच गेलं. ते त्याला काय बोलावं ते कळना. लग्नाच्या अगोदर कोण बाम लावत होतं? त्यानं खरं खरं सांगितलं, हे बघ तुला खरं सांगतो, लग्नाच्या अगोदर माझं डोकं दुखत नव्हतं, तुझ्यासोबत लग्न झाल्यापासून डोकं दुखायला लागलंय. तर हे प्रश्न अवघड असतात, या प्रश्नांना काही उत्तर नसतात, पण प्रश्न कधी कधी अडचणीत पण आणत असतात. आणि यातला तुम्हाला अनुभव आहे, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा अगदी गालातल्या गालात हसलेला आहात सगळेजण. चला, राम म्हणतात, जानकी मी सहज हसलो. सहज कसे हसले? कसं बस जानकीचं सांत्वन केलं, शांत केलं. ती शूर्पणखा जवळ विसरून गेली आणि जे नाही बोलायचं तेच. काय म्हणते ती राघवाला? कोण तू कुठला राजकुमार, कोण तू कुठला राजकुमार, कोण तू कुठला राजकुमार, कोण तू कुठला राजकुमार, कोण तू कुठला
म्हणतात अयोध्या नरेश राजा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र मी राम आहे. ती शूर्पणखा काय म्हणते, हे राघवा मला न ठावा राजा दशरथ, मनात भरला त्याचा परिसुत, मनात भरला त्याचा परिसुत, प्राणनाथ हो रामा माझे, मला न ठावा राजा दशरथ, मला राजा दशरथ कोणी माहिती नाही. मग मनात भरला त्याचा परिसूत, त्याचा पुत्र माझ्या मनात बसलाय. एवढ्यावर गप्प बसावं की नाही तिने? काय म्हणते, करू सुखे संसार. आणि शेजारी कोण होत? सीतामाई. सीतामाई रागात आल्या म्हणतात, आता तिला म्हटलं ए सटवे कुठून आलीस ग तू? महिला मंडळाचं बोलणं ते असं, म्हणजे कुठल्या पुस्तकातले ते शब्द असतात, अजून काय त्या पुस्तकाचा शोध लागला नाही का, ते गिफ्ट मिळालेलं आहे त्यांना पुस्तक काय कोणास ठाऊक. खूप कठीण बोलल्या. मग तिचं लक्ष जानकीकडे गेलं. राघवा कोण ही? भावच देत नाही सीतेला. राम म्हणतात या आमच्या अर्धांगिनी सीता. नागडोळे मोडले तिनं. राघवा तुम्ही कसे, ही कशी, शोभत नाही तुम्हाला? द्या टाकून. तुला न शोभे अर्धांगी, मग दूर लोटती कुरूप कुशांगी. द्या टाकून तिला. राम म्हणतात मी एक वचने एक बाणे एक पत्नी राम आहे, कुणाचा त्याग करू शकत नाही, दुसऱ्या कुणाचा स्वीकार करू शकत नाही. मग मला सांगा, एकच घास करते, गेली खरं बोलून. एकच घास करणारी जात कुणाची? राक्षसाची. राम म्हणतात बाई एकही घास करू नका, अर्धाही करू नका. झाडाखाली बसलेला माझा भाऊ आहे, तुम्ही त्याच्याशी लग्न करा. नाही म्हणते खूप रागीट आहे, आगच ओकतय, एक बोललं की 10 बोलतय, ऐकतच नाही. राम म्हटले मी लेखी पुरावा देतो. पत्र लिहायचं ठरलं, पण पत्र कुठं लिहावं हा प्रश्न. शूर्पणखा म्हटली काळजी करू नका, माझ्या पाठीवर पत्र लिहा. रामानं मर्यादा सांभाळली. जानकी तू पत्र लिही, मी मजकूर सांगतो. तिनं पाठ फिरवली, पत्र लिहायला सुरुवात झाली. राम सांगतात, जानकी माता लिहितात, चिरंजीव लक्ष्मण तुझ्याकडे ही नववधू पाठवित आहे, हिच्या नाशिकानी कर्णाची शांती करणे, कळावे तुझा राम पूर्णविराम. पत्र झालं, पत्र निघालं. पत्रच काय, पोस्ट ऑफिसच निघालं. डुगू 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 पोस्ट ऑफिस खाली आलं. लक्ष्मणजी काय तुमच्या बंधूचं पत्र घेऊन आले? कुठे? गर्रकन फिरलं पोस्ट ऑफिस. वाचा, चिरंजीव लक्ष्मण तुझ्याकडे ही नववधू पाठवित आहे, हिच्या नाशिकानी कर्णाची शांती करणे, कळावे तुझा राम पूर्णविराम. पूर्ण विराम व्हायच्या आत तर नाक आणि कान त्याच खडगानं उडवलं. ठो 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 आरडाओरडा करत त्रिशरा खर दूषण 14,000 राक्षसांच्या फौजेकडे ती शूर्पणखा निघून गेले. दृष्टांत इथपर्यंतच घेऊ, पुढे रामायण नको लांबवायला. आता इथेच आपल्याला थांबायचंय. या पत्रातून लक्ष्मणजीनं वाचार्थ नाही काय घेतला, लक्षार्थ घेतला. नासिक म्हणजे नाक आणि कर्ण म्हणजे कान, हा त्याचा लक्षार्थ घेतला. अगदी असाच अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्याला वाचार्थ नाही घ्यायचा, लक्षार्थ घ्यायचा आहे. संत चरण र, मग संतांची चरणरज म्हणजे संतांची पायधूळ नेमकी कोणती? तसं तर संतांच्या पायधुळीची चर्चा बऱ्याच ठिकाणी आहे. तुका म्हणे निवेतनू रज कणू लागता. हनुमान चालीसा म्हणता की नाही घरामध्ये रोज? तर हनुमान चालीसाची सुरुवातच काय आहे? श्री गुरु चरण सरोज रज निज मनो मुकुरु सुधार
बरणो रघुबर विमल जसू जोदायक फलचार. काय श्री गुरु चरण सरोज रज म्हणजे लक्षात घ्या, रज शब्दाचा उल्लेख बऱ्याच जागेवरती आहे. संतांची पायाची धूळ. संतांची पायधूळ म्हणजे नेमकं काय, तर संतांपासून मिळालेलं ज्ञानरूपी रजकण. प्रचंड ज्ञान आहे, त्याच्यातलं ज्ञान अगदी कणासारखं मिळू द्या. जई डोळा अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. माऊली ज्ञानोबा सांगतात, संतांचं ज्ञानरूपी अंजन जेव्हा डोळ्याला लागतं तेव्हा याच डोळ्यानं माणसाला अगदी अद्भुत दिव्य दिव्य दिसतं. लक्षात घ्या, रस्त्यावरची जर धूळ डोळ्यामध्ये उडाली तर डोळे बंद होतात का उघडतात? रस्त्यावरची धूळ उडाली तर डोळे बंद होतात का उघडतात? बंद होतात. रस्त्यावरच्या धुळीनं उघडे डोळे बंद होतात, पण संतांच्या पाय धुळीनं बंद झालेले डोळे उघडतात. हा संतांच्या पाय धुळीचा प्रभाव आहे. ज्ञान होतं, जगण्याचं ज्ञान, वागण्याचं ज्ञान, बोलण्याचं ज्ञान आणि जीवनाचं ज्ञान जर कोण देत असेल तर संतांची चरणधुली. याचा अर्थ संतांचे ज्ञानरूपी रजकण. ते ज्ञानरूपी रजकण आपल्याला मिळाले ना, मग फळ काय आहे? उवासनेचे बीज जळणी जाई. फळ आहे त्याचं. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळणी जाई. प्रश्न आहे, वासना का जाळून टाकावी? वासना का जाळली पाहिजे? अनेक प्रकारची वासना आहे. काम वासना तर सृष्टी निर्मितीचं काम करते. वासना का जाळावी? तर या वासनेनं ती जर मर्यादेच्या पलीकडे गेली तर तिनं मोठ्या मोठ्यांचं वाटोळं केलंय. तिनं जर मर्यादा सोडली तर मोठ्याला मातीत घातलंय. या वासनेनं एवढा मोठा माणूस मातीत घातला, एवढा मोठा, आता सध्या दाखवायला नाही एवढा मोठा होता. किती मोठा? त्याला 10 तोंड होती, 20 भुजा होत्या, त्यानं 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या, 33 कोटी देवांना बंदिशाळेत टाकलेलं होतं. त्याचं राज्य जे होतं ना, त्याची नगरी अख्खी सोन्याची होती. एवढा मोठा माणूस आहे का आता दाखवायला? पण एवढ्या मोठ्या माणसाला तिनं मातीत घातलं. एवढ्या मोठ्या माणसाला काय मोठ्या मोठ्यांची फजिती केली. किती? यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन, यडका 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 मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन. धडक मारली शंकरा, केला ब्रह्म याचा मातेरा. आता एवढ्या मोठ्या लोकांकडे नको जायला. ज्या मोठ्या माणसाचं मी वर्णन केलं त्याचं उदाहरण सांगते. मोठ्या मोठ्यांची माती करते. जर अतिरेक झाला, मर्यादा सुटली तर रावणाला काहीच कमी नव्हतं. पण आज रावणाचं नाव सुद्धा कोणी घेत नाही. का आपल्या लाडक्या नातवाचं नाव आपण रावण ठेवतो? आहे का चिखलीमध्ये तशी काही प्रथा? झोपले का काय? तशी काही प्रथा आपल्याकडे नाही. रावणाचं नाव झोपेतून उठल्या उठल्या घेण्याची परंपरा आहे का आपली? अजिबात नाही. लक्षात घ्या, प्रसंग फार सुंदर आहे, कान देऊ नये का. राम रावणाचं युद्ध झालं, आपली वेळ संपत आली, कान देऊ नये का. रामरायानं रावणाला मारलं. त्याची पतिव्रता पत्नी हंबरडा फोडत आली. नाव तिचं रावणाची पत्नी. विशेष होती बरं ती. पतिव्रतामध्ये तिचं नाव आहे, नवल नाही. आपण जर अंगावर सोनं घातलं तर आपल्या सोन्यात मळ चढतो, पण मंदोदने जर अंगावर सोनं घातलं तर सोन्यातला मळ निघून जात होता. हे तिचं वैशिष्ट्य होतं. अशी विशेष महान पतिव्रता असणारी मंदोदरी माता पतीचं पडलेलं प्रेत पाहून हंबरडा फोडून रडायला लागली. काय कमी दुःख झालं असेल का तिला? पतिव्रता होती. रडता रडता ती रागात आली. आता तिला अशक्य काय आहे? तू का म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. एका पतिव्रतेला जर राग आला आणि तो जर तिनं ओकला तर पृथ्वी जाळून खाक करण्याची ताकद आहे तिची. पतिव्रतेचं महिमान फार मोठं आहे. सूर्याला एका जागेवर थांबवण्याची ताकद पतिव्रतेची. एका पतिव्रतेनं श्री विष्णूला शाप दिला
तू धोका केला ना, माझा शाप आहे, तुला दगड होऊन पडशील तू. त्या पतिव्रतेचं नाव काय की जिच्यामुळे भगवंताचा शाळीग्राम अवतार झाला. जी तुळस बनली तिचं नाव काय? वृंदा. एका पतिव्रतेनं विष्णू भगवंताला शाप दिला तर देव दगड झाला. एका पतिव्रतेनं शाप दिला श्रीकृष्ण भगवंताला. अरे महाभारताच्या युद्धात तू 100 मातीत घातले 5 वाचवलेस. 100तलं एक तरी मला आई म्हणायला ठेवायचं होतं. मला माहिती आहे या सगळ्याचा कळसूत्र तूच आहेस. माझा शाप आहे तुला. जसा माझा तू निर्वंश केला तसा तुझा सुद्धा निर्वंश होईल. त्या पतिव्रतेचं नाव काय? गांधारी. तिला कशानं पतिव्रता धर्म प्राप्त झाला? श्रद्धा, समर्पण आणि सेवा. या 3 गोष्टींना तिला पतिव्रता धर्म प्राप्त झाला. किती समर्पण आहे तिचं. ज्या दिवशी तिला कळालं तिचा होणारा पती आंधळा आहे, तिने त्याच वेळेला डोळ्याला पट्टी बांधून घेतली. अजून अक्षता पडायच्या होत्या. काय म्हटली ती? माझ्या पतीला जर जग पाहता येत नसेल तर मी सुद्धा हे जग पाहणार. चिखलीतल्या मावशांनी आजपासून संकल्प करा. आत्ताच घाबरल्या तुम्ही, अजून बोलायचं. चिखलीतल्या मावशांनी संकल्प करा. जसा गांधारीनं संकल्प केला माझ्या पतीला जग पाहता येत नाही, मी सुद्धा जग पाहणार नाही. तुम्ही सुद्धा संकल्प करा. मालकाला शुगर आहे, मी सुद्धा जामून खाणार नाही सुद्धा म्हणत नाही. विनोद बाजूला सोडा. श्रद्धा, सेवा आणि समर्पण या 3 गोष्टींना पतिव्रता धर्म प्राप्त होतो. पतिव्रतामध्ये अव्वल असणाऱ्या मंदोदरी माता रागात आल्या. माझ्या पतीला मारणारा मला एकदा दाखवा. कुणीतरी बोट केलं, तो तिथे दगडावर बसलेला आहे. मागच्या बाजूनं आल्या. तिची सावली रामाच्या पायाजवळ पडली. राम तटकन उठून उभे राहिले, हात जोडले. आई कोण आहेस तू? आई या एका शब्दात मंदोदरीचा राग शांत झाला. काय शब्दाची ताकद आहे त्या. आई कोण आहेस तू? हे तपस्वी, 20 भुजांचा 10 मस्तकांचा बलशाली राजा रावण, त्याची दुर्भागी पत्नी मी मंदोदरी आहे. आई मला माफ कर. तुझा पती शौर्यवान, धैर्यवान, बलवान, साहसवान, सर्वगुण संपन्न होता, पण अधर्मानं वागला म्हणून मला मारावा लागला. मला माफ कर. असं काही मी ठरवून त्याला मारलेलं नाही, पण त्याच्या चुकीची त्याला मी शिक्षा दिली. हे तपस्वी, तू असा स्वतःच्या जीवाला खाऊ नकोस. मी तुला कोसण्यासाठी आणि शाप देण्यासाठी इथं आलेले नाही. मला माहिती आहे माझ्या पतीचं सामर्थ्य. माझ्या पतीनं 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या, 33 कोटी देवाला बंदीशाळेत टाकलंय. कैलास पर्वत हातात घेऊन नाचतोय तो. 20 भुजांचा 10 मस्तकांचा माझा बलशाली पती रावण कुबेराच्या कॉलरला पकडून असा तो खाली आणतोय. असा माझा बलवान पती आहे, सर्वगुण संपन्न आहे. पण असं काय तुझ्यात विशेष आहे की ते माझ्या पतीत नाही? ते पाहण्यासाठी मी इथे आले. आई, तुला काय माझ्यात विशेष दिसलं ते मला सांग. हे तपस्वी, माझा पती तुझ्या हातानं का मरण पावला त्याचं उत्तर मला कळालं. तुझ्यात विशेष काय आहे ते मला समजलं. काय कळालं आई? मंदोदरीनं सांगितलं, हे तपस्वी, माझ्या पतीला 80,000 पत्न्या, माझ्यासारखी पतिव्रता पत्नी त्याची पटराणी आहे. एवढं सगळं असताना सुद्धा त्यानं परस्त्रीवरती वाईट नजर ठेवली. वनवासाची पत्नी चोरून आणली, तिला पत्नी बनवण्याचा तो प्रयत्न करतोय. हा माझा पती आहे. पण तपस्वी तू एक आहे. परस्त्रीची सावली पडली, तू उठून उभा राहिलास आणि हात जोडून आई म्हणालास. हाच फरक तुझ्यात आणि माझ्या पतीमध्ये आहे. वासनेनं रावणाची माती केली, वनवासी रामाचा लोक जय जयकार करतायत. आता येणाऱ्या 22 जानेवारी 2024 म्हणजे ही भारतीय लोकांच्या जीवनातली दुसरी दिवाळी असणार आहे. आणि ती दरवर्षी श्रद्धेय आदरणीय भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाईजी मोदी साहेबांनी त्यांच्या कार्यकालामध्ये हे राम मंदिराचं लोकार्पण सोहळा जो होतोय ना, ती खूप मोठी गोष्ट घडते आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये. 500 वर्ष ज्या गोष्टीसाठी आपण तरसत होतो, अनेकांचे प्राण गेले, अनेकांनी साधना केला, कुणी पायात चप्पल घातली नाही तर कुणी अन्नाचा त्याग केला, कुणी घराचा त्याग केला, कुणी कशाचा त्याग केला. राम मंदिर उभं राहावं याच्यासाठी प्रत्येकानं काही ना काही केलं. अगदी खेड्यातली माझी साधी आजी सुद्धा झोपेतून उठल्याबरोबर देवाला प्रार्थना करत होते, एकदा राम मंदिर होऊ दे. ज्या रामाच्या नावावर सारं जग जगतंय, त्याच माझ्या रामाचा जर अजूनही वनवास थांबला नसेल तर मग भारतीय लोकांच्या या परंपरेला, अस्मितेला काय अर्थ आहे? प्रत्येकाची प्रार्थना ती पूर्ण झाली, ती साध पूर्ण झाली. आज येणाऱ्या 22 जानेवारीला
राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होतो. ही आपल्या सगळ्यांच्या जीवनातली आनंदाची गोष्ट आहे. आणि माझ्या प्रत्येक ताईनं, माझ्या दादानं 22 जानेवारीला घरामध्ये अगदी दिवाळीसारखं वातावरण, नवीन कपडे घालायचे आहेत, सुंदर दिवे लावायचे आहेत आणि सगळ्यांनी घरामध्ये दिवाळी साजरी करायची आहे, की साऱ्या जगानं समजून घ्यावं की भारतामध्ये काहीतरी मोठा सण आहे म्हणून. बरं ऐका, वनवासी रामाचा लोक जय जयकार करतात, रावणाचं कुणी नाव घेत नाही. आजही जग काय म्हणताय, किंवा आज आपल्याला सगळेजण काय म्हणतात, राम राम स्मरा आधी. लोक उठले की अगोदर रामाचं नाव घेतात. आणि आता येणारा काळ तर किती आनंदाचा आहे. हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नारा गूंजेगा, भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. राम मंदिराच्या उभारणीचा ज्यांना आनंद झाला असेल त्यांनी हात उंच घ्या. आणि माझ्यासोबत प्रेमानं सर्वांनी कीर्तन संपायची वेळ झालेली आपली. हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नारा गूंजेगा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बोलेगा जय जय श्री राम प्रभु बोलेगा. रामचंद्र भगवान की जय. भारत माता की जय. रावणाचा जय जयकार करतात. रामानं काय केलं तर एक आदर्श व्यक्तिमत्व जगाच्या समोर आणलं. दुर्गुणांचा संग्रह केला म्हणून त्याची माती झाली, वासनेनं त्याला संपवलं. ही फार घातक आहे. म्हणून संतांचा अट्टहास आहे की प्रत्येकाच्या अंतकरणातला राम जागा व्हावा. आणि राम जागा होण्यासाठी संत चरण रज लागता सहज, वासनेची बीज जळून जाये. वासना जळाली, काम जळाला की मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. आणि मग सुखामध्ये कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. तुका म्हणे साधन सोपं आहे पण सुलभ गोमटे, परी उपदिष्टे पूर्व पुण्य. पूर्व पुण्याईनं सत्संगाची प्राप्ती किंवा सत्संगती तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त होईल. खरंच तुमच्या सगळ्यांचं पुण्य आहे. तुमच्या सगळ्यांचं पुण्य आहे म्हणून या सत्संगामध्ये तुम्ही आलेला आहात. आता बरेच जण 2-2 गोधड्या घेऊन झोपी गेले. पुण्यच नाही. पूर्व पुण्य उदयाला आलं ना तर समजावं साधूची संगती घडली. सगळं मिळेल पण पुण्याईशिवाय सत्संग मिळू शकत नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. अल्पमतेने अभंगार प्रवास करण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघात काही अपशब्द गेले असतील, क्षमा असावी. नियोजित वेळेमध्ये आपण आपली अगदी सगळ्या शासनाच्या मर्यादा सांभाळत आपल्याला 10 वाजता कीर्तन बंद करायचं आहे म्हणून आता आपण इथे थांबतो आहोत. बराच वेळ झाला, कीर्तन चालू आहे, 2 तास पूर्ण झाले. वयस्कर लोक आहेत, कोणाला पाठीचा त्रास, कुणाला गुडघ्याचा त्रास, कुणाला झोपेचा त्रास असेल तर माझ्यामुळे त्रास झाला असेल, क्षमा असावी. पुन्हा एकदा मी दुसऱ्यांदा चिखलीमध्ये येते. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा सांगेल
की कल्याण स्वामी संस्थांच्या अंतर्गत आपण मराठवाड्यातली मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवत आहोत. 250 मुली आपल्याकडे कीर्तनाचा अभ्यास करतात, सर्वसामान्याची लेकरं शिकतात. तर त्या संस्थेसाठी जर कुणाला मदत करण्याची इच्छा असेल ना तर करू शकता. तुमच्यासारख्या भाविकांच्या मदतीतून खूप चांगल्या पद्धतीने आपलं संस्थेचं काम चालू आहे. नवीन नवीन मुली चांगल्या युवा कीर्तनकार, चांगल्या उत्कृष्ट गायिका बनत आहेत. खूप चांगली संस्था आहे. फक्त त्या चांगल्या कामासाठी तुमच्यासारख्या भाविकांच्या मदतीची फार गरज आहे. आणि ताईंनी हा जो भव्य असा महिला कीर्तन सोहळा ठेवलेला आहे, याही कार्याला येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये तुम्ही भरभरून मदत करा आणि सगळ्यांच्या आठवणीत राहील एवढा सुंदर सप्ताह तुम्ही सगळ्यांनी पार पाडा. मग अन्नदान असेल, अगदी देणगीदान असेल, सगळ्या पद्धतीचं दान या कार्यामध्ये करा. इथे दान केलं तीच खरी राष्ट्राची सेवा, आपल्या धर्माची सेवा आणि मुक्ताईची सेवा घडेल. आणि संस्थेला सुद्धा ज्यांना वाटतंय ना ताई तुम्ही जनाई मुक्ताई घडवण्याचं काम करताय, प्रपंचात खूप पैसे घालवतो आम्ही, तुमच्या या कामाला आमची छोटीशी मदत राहू द्या, तर तुमची सुद्धा मदत संस्थेच्या कामासाठी मी स्वीकारेल. कारण तुमच्यासारख्या मदतगार लोकांच्या मदतीची फार तिथे गरज आहे. कधी आलात तर भेट द्या, म्हणजे तुम्हाला समाधान वाटेल. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते. वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली